नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम-पी-सी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये वली पर्वत, पर्वताचे जे महत्त्वपूर्ण प्रकार आहेत त्याचे डेफिनेशन क्लिअर केलेले आहेत. जर ते लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येणारी जूनच्या दृष्टीने आपण लेक्चर कव्हर करणार आहोत. ओके. सो या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीवरती जे 7 खंड आहेत त्या 7 खंडामधील महत्त्वपूर्ण पर्वत श्रेणी आहेत याची इत्थंभूत माहिती परीक्षाभिमुख आपण पाहणार आहोत. सो लेक्चर तुम्ही पूर्ण पहा. या अगोदरची लेक्चर पाहिली नसेल तर पाहून घ्या. ओके. प्रथमतः आपण उत्तर अमेरिका खंडातील पर्वत पाहणार आहोत, ज्यामध्ये रॉकी पर्वत पसरलेला आहे उत्तर दक्षिण दिशेने. ओके. याची दिशा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम कोस्टला म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर हा उत्तर दक्षिण पसरलेला आहे. ओके. याची दिशा आहे ती उत्तर दक्षिण आहे. याची लांबी आहे ती 4830 किलोमीटर आहे. सरासरी याची रुंदी आहे ती 100 ते 400 किलोमीटर आहे. सर्वात उंच शिखर या रॉकी पर्वतामध्ये माउंट मॅकिनली नावाचं हे शिखर आहे. सर्वात उंच शिखर 6194 मीटर उंचीचं. ओके. त्याचप्रमाणे रॉकी पर्वतला अनेक पर्वत समूह श्रेणी आहेत, जसं की कोस्टल, कॅस्केड, सिएरा नेवाडा. या रॉकी पर्वताच्या पश्चिम बाजूला ह्या पर्वत श्रेणी आहे. आणि रॉकी पर्वताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती लक्षात ठेवा आणि शिखर कोणतं आहे ते लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला नैऋत्य ईशान पसरलेला ॲपेलिशियन पर्वत रांग आहे. ओके. जी की उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित आहे. ओके. जवळजवळ याची लांबी आहे ती 2400 किलोमीटर आहे. सर्वात उंच शिखर आहे माउंट मिचेल. ओके. माउंट मिचेल हे ॲपेलिशियन पर्वत रांगामधील सर्वात उंच शिखर आहे, 2037 मीटर उंचीचं. ओके. या पर्वताच्या दोन्ही बाजूस पठारे आहेत. ओके. महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या ईस्ट आणि वेस्ट कोटला सुद्धा पठारे आहेत. ओके. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात प्राचीन वली पर्वत श्रेणी ही आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आता आपण दक्षिण अमेरिका खंडात येऊया. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी म्हणजे अँडीज पर्वतश्रेणी. ही सुद्धा उत्तर दक्षिण पसरलेली आहे. जवळजवळ याची लांबी आहे ती 7000 किलोमीटर आहे. सर्वात उंच शिखर या पर्वतश्रेणीमध्ये माउंट ॲकोगाना नावाचं हे शिखर आहे. त्याची उंची आहे 6962 मीटर. ओके. सरासरी अशी रुंदी आहे ती 200 किलोमीटर. उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं जावं तशी त्याची रुंदी कमी कमी होत जाते. जसं आपल्या सह्याद्री पर्वताची पहा, पश्चिम घाटाची जसं जाऊ उत्तरेकडून दक्षिणेकडे जावं तसा पश्चिमकडे आपल्याला निमुळता होत जातो. ओके. तसंच या पर्वतश्रेणीचा आहे अँडीज पर्वत उत्तरेकडे विस्तारलेला आहे रुंदीने, आणि दक्षिणेकडे त्याची रुंदी ही कमी कमी होत जाते. ओके. या पर्वताची निर्मिती झालेली आहे ती पॅसिफिक नागजा भूपट्ट हे दक्षिण अमेरिका खंडाच्या खाली सरकल्यामुळे या अँडीज पर्वताची निर्मिती झालेली आहे. जवळजवळ या पर्वत श्रेणीमध्ये 30हून अधिक जागृत ज्वालामुखी आहे. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे तो 5896 मीटर उंचीचा इक्वेडर या देशामध्ये कोटोपॉस्की नावाचा ज्वालामुखी आहे. इथं लक्षात ठेवा, कोटोपॉस्की नावाचा ज्वालामुखी आहे तो सर्वात उंचावर स्थित असणारा ज्वालामुखी आहे, जो की इक्वेडर या देशामध्ये स्थित आहे. ही पर्वतश्रेणी सलग नसून अनेक खोलगट भागामुळे अलग झालेली आहे, जसं की आपला ईस्टर्न घाट. बरोबर, अनेक नद्यांच्या विभाजनामुळे तो सलग झाले नाही. त्या तुलनेने पश्चिम घाट हा सलग आहे. त्याचप्रमाणे ही पर्वतश्रेणी सलग नसून अनेक खोलगट भागामुळे अलग झालेली आहे. ओके. याचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण दिशा लक्षात ठेवा, त्याची लांबी लक्षात ठेवा आणि शिखर लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर युरोप खंडातील पर्वतश्रेणी पाहूया. स्कॅन्डिनेव्हिया जी कंट्री आहेत त्या कंट्रीमध्ये पर्वतश्रेणी आहे स्कॅन्डिनेव्हिया पर्वत. ओके. युरोपातील अति उत्तरेकडील पर्वत आहे. सर्वात उंच शिखर आहे या पर्वतश्रेणीमधील गोल्डोपिगन. ओके. गोल्डोपिगन नावाचं शिखर या पर्वतश्रेणीमध्ये आहे 2467 मीटर. त्यानंतर उरल पर्वत युरोपातील अतिपूर्वेकडील पर्वत, जो की आशिया आणि युरोपला डिवाइड करतो. म्हणजे ह्या दोन खंडाच्या सीमा निश्चित करण्याचं काम हा उरल पर्वत करतो. ज्याची दिशा आहे ती उत्तर दक्षिण आहे. आर्टिक महासागरापासून हा स्टार्ट होतो, तो कॅस्पियन समुद्रापर्यंत हा विस्तारलेला आहे उत्तर दक्षिण दिशेने. त्याची लांबी आहे ती 2500 किलोमीटर आहे. आणि नारोडानिया नावाचं एक शिखर आहे 1894 मीटरचं. तेच उरल पर्वतातील सर्वात उंचीचं शिखर आहे. ओके. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला जोडायला हवामध्ये
विचारलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर कॉकेशियस पर्वत हा सुद्धा युरोपातील आग्नेयेकडील पर्वतश्रेणी आहे, जो की युरोप आशियाची सीमा निश्चित करतो. याची दिशा आहे ती पश्चिम पूर्व आहे. पश्चिम पूर्व हा कॉकेशियस पर्वत पसरलेला आहे. ब्लॅक सी पासून ते कॅस्पियन समुद्रापर्यंत. सर्वात उंच शिखर आहे माउंट एल्ब्रुस. माउंट एल्ब्रुस नावाचं शिखर आहे ते कॉकेशियस पर्वतामध्ये स्थित आहे. 5,742 मीटर. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आल्प्स पर्वत युरोपातील दक्षिण मध्य भागामध्ये पसरलेला हा पर्वत आहे. याची निर्मिती आफ्रिकेचा भूभाग आहे, जो उत्तरेकडून सरकल्यामुळे या पर्वताची निर्मिती झालेली आहे. सर्वसाधारण याची दिशा आहे ती पश्चिम पूर्व पसरलेला आहे हा. आणि या पर्वत श्रेणीमध्ये सर्वात उंच शिखर आहे ते माउंट ब्लॅक. माउंट ब्लॅक नावाचं उंच शिखर आहे 4,810 मीटर उंचीचं. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंडातील पर्वतश्रेणी पाहूया. ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेय भागामध्ये ही रेंज पर्वत श्रेणी आहे, ग्रेट डिवायडिंग रेंज पर्वत. ओके, आणि खंडाच्या आग्नेय भागात स्थित आहे. हा पर्वत सलग नसून वेगवेगळ्या रांगा, पठारे, टेकड्या व काही मैदानाचा यामध्ये समावेश होतो, त्यामुळे तुटक आहे. उत्तर दक्षिण दिशा आहे. याची लांबी आहे जवळजवळ 3,500 किलोमीटर आणि सर्वात उंच शिखर आहे या पर्वतश्रेणीमधील माउंट कोजिस्को नावाचं हे शिखर आहे 2,228 मीटर उंचीचं. ओके, जास्त उंचीमुळे तसेच बर्फाच्छादित पर्वत शिखरामुळे या पर्वत शिखरांना ऑस्ट्रेलिया आल्प्स असे म्हणतात. ओके, वसाहतीच्या काळात मूळवासी ॲबिओरिजिन्सची जी वस्ती होती, लक्षात ठेवा, हे मूळवासी होते. ओके, या पर्वत श्रेणीमधील, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आफ्रिका खंडामध्ये येऊया. आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील भागामध्ये कचदरीच्या स्वरूपात तुम्हाला पर्वतश्रेणी आढळून येतं. जवळजवळ या पर्वतश्रेणीमध्ये उंच शिखर आहेत. माउंट किलिमांजारो हे सर्वात उंच शिखर आहे, 5,895 मीटरचं उंचीचं शिखर आहे. ओके, ही ज्वालामुखीय शिखरे आहेत तिन्ही पण. दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे माउंट केनिया, 5,199 मीटर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे माउंट रुवेन झोरी, 5,109 मीटर उंचीचं. ओके, ही तिन्ही शिखरे आहेत ज्वालामुखीच्या शंकूने बनलेली आहेत. ही तिन्ही शिखरे सुषुवृत्ताच्या आसपास असूनही नेहमी बर्फाच्छादित असतात, कारण ह्या हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर स्थित आहेत. ओके, विषुवृत्तीय पट्टा हा जास्त उंच असतो, तरी सुद्धा ही तिन्ही जी शिखरे आहेत ती बर्फाच्छादित आहेत. त्याचं कारण आहे त्यांची उंची ही अक्षवृत्तावरील हिमरेषेपेक्षा जास्त उंचावर आहे. ओके, मेरू हा ज्वालामुखी पर्वत किलिमांजारो या पर्वताजवळ आहे. जवळजवळ त्याची उंची आहे ती 4,566 मीटर. त्यानंतर ॲटलास पर्वत, जो की आफ्रिकेच्या वायव्य भागात स्थित आहे, सर्वात उंच शिखर आहे या पर्वत श्रेणीमधील तोबकॉल. ओके, तोबकॉल हे शिखर ॲटलास पर्वत श्रेणीमध्ये आहे, जे की ॲटलास पर्वत जो की वायव्य भागामध्ये स्थित आहे. 4,167 मीटर नावाचं 4,167 मीटर उंचीचं तोबकॉल हे शिखर स्थित आहे या ॲटलास पर्वत श्रेणीमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर दक्षिण भागामध्ये ड्रेकनबर्ग्स नावाचा पर्वत आहे, दक्षिण भागामध्ये स्थित आहे. जवळजवळ या पर्वतश्रेणीमधील सर्वात उंच शिखर आहे थंबाणा टेल्युनिना नावाचं शिखर आहे, 3,482 मीटर उंचीचं. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर अंतिमतः आशिया खंडातील पर्वतश्रेणी पाहूया. आता या पामीर पठार पर्वतश्रेणीमध्ये का घेतलेला आहे, याचं कारण एक आहे की या पठारापासून अनेक रांगा सुरू होतात. ओके, हे पामीर पठार आहे, जे की अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये याचा विस्तार आहे या पठाराचा. या पठारापासून अनेक पर्वतरांगा सुरू होतात, म्हणून या पठारास पामीर नॉट असे म्हणतात. जवळजवळ कोणकोणत्या या रांगा सुरू होतात ते पाहूया. हिंदूकुश पर्वतरांग, जी की पामीर पठाराच्या पश्चिम बाजूने सुरुवात होते. पूर्व पश्चिम दिशेने ती ह्याची दिशा आहे हिंदूकुश पर्वतरांगेची. ओके, ह्या पर्वतरांगेचा जो विस्तार आहे अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तान, इराण आणि तुर्की या देशामध्ये याचा विस्तार आहे या पर्वतरांगेचा. आणि इराणमध्ये ही पर्वतरांग झॅग्रास या नावाने ओळखली जाते. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्या खाली म्हणजे पाकिस्तानामध्ये म्हणजे हिंदूकुश पर्वताच्या दक्षिणेकडील भागामध्ये सुलेमान पर्वतरांग आहे, जे की पामीर पठाराच्या नैऋत्य बाजूने निघते. पूर्व पश्चिम दिशा आहे पाकिस्तान, इराण, तुर्की या देशामध्ये त्याचा विस्तार आहे. इराणमध्ये ही पर्वतरांग सुलेमान पर्वतरांग आहे ती एल्बर्स नावाने ओळखली जाते. लक्षात ठेवा, हिंदूकुश पर्वतरांग इराणमध्ये झॅग्रॉस, तर सुलेमान पर्वतरांग ही इराणमध्ये एल्बर्स नावाने ओळखली जाते. लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. आणि दोन्ही या पर्वतरांगा आहेत त्या तुर्कीमध्ये ॲनोथिलिया नावाचं पठार आहे, त्या पठारामध्ये त्या एकत्र येतात आणि त्या
पुढे पसरलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर कुनलुन आणि तिएन शान पर्वतरांग जवळजवळ या पठाराच्या पामीर पठाराच्या ईशान्य बाजूने विस्तारलेल्या आहेत. त्यांची दिशा आहे ती आग्नेय ईशान्य आहे आणि प्रदेश कोणता आहे म्हणजे ह्या पर्वतश्रेणी आहेत त्या चीन देशामध्ये आहेत. ओके, अल्ताई पर्वत जो की पूर्व पश्चिम पसरलेला आहे. कझाकिस्तान, रशिया, मंगोलिया, चीन या चारही देशामध्ये याचा विस्तार आहे अल्ताई पर्वताचा. आणि काराकोरम आणि हिमालय पर्वतश्रेणीमध्ये जे की काराकोरम आहे ती पामीर पठाराच्या पूर्व बाजूला आणि हिमालय पर्वतश्रेणी आहे ज्यामध्ये 3 पर्वतश्रेणी आहे. आपण इंडियन जिओग्राफीमध्ये सविस्तररित्या याची माहिती पाहिलेली आहे. ते लेक्चर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण त्यामध्ये कव्हर केली आहे. सो मी इथं कव्हर करत नाही आहे, ते लेक्चर आवर्जून पहा. परंतु त्यामध्ये एक ॲडिशन करा जे की माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती 0.86 सेंटीमीटरनी वाढलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे 8,848.86 मीटर. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. आता अंटार्क्टिका खंडातील पर्वतश्रेणी पहा. ट्रान्स अंटार्क्टिका नावाने ही पर्वत रांग ओळखली जाते या खंडातील. ओके, जवळजवळ याची लांबी आहे ती 3500 किलोमीटर आहे. सर्वात उंच शिखर आहे ती किर्क पॅट्रिक नावाचं शिखर आहे. अंटार्क्टिका खंडातील पर्वतश्रेणीमधील ट्रान्स अंटार्क्टिका पर्वतरांगामध्ये स्थित असणारं किर्क पॅट्रिक नावाचं शिखर आहे ज्याची उंची आहे 4,528 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जोड्या लावामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एका बाजूला शिखर आणि दुसऱ्या बाजूला पर्वतश्रेणी. ओके, किंवा कोणत्या खंडामध्ये कोणती पर्वतश्रेणी आहे या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, पुढील लेक्चरमध्ये आपण पठारे, त्याचे डेफिनेशन, कोणकोणती पठारे विस्तारलेली आहेत त्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. येणाऱ्या पुढील लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअरसुद्धा करा जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. तुर्तास थांबू इथंच, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.